अपंग व्यक्तीचा संताप, महामार्गावर झोपून पोलिसांविरोधात निषेध, मारहाणीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप. भाऊबंदकीच्या वादातून एका अपंग कुटुंबावर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून संबंधित कुटुंबाने वडाळी भोई येथील पोलीस चौकी गाठत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. पीडित कुटुंबाने आम्हाला तात्काळ न्याय द्यावा आणि संबंधित आरोपींना लगेच अटक करावी अशी ठाम भूमिका घेतली. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांनी पीडितांना प्रथम लेखी तक्रार द्यावी, त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं. आधी कारवाई करा, नंतर तक्रार देऊ असा हट्ट धरत संतप्त अपंग व्यक्तीने थेट मुंबई नाशिक महाराष्ट्रीय महामार्गावर झोपून निषेध आंदोलन सुरू केलं. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली आणि मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. आणि या घटनेची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित व्यक्तीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ समजूत काढल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर भावनिक झालेल्या अपंग व्यक्तीने आंदोलन मागे घेतले आणि याबाबत आमचे प्रतिनिधी गणेश अहिरे यांनी संबंधित कुटुंबाशी संवाद साधला आणि नेमकी काय प्रकरण आहे याची माहिती जाणून घेतली. काय झालं हो तुमचं? काय कोणाच्या? आमच्या भावाचं नाव पुतण्याच्या का? कुठे झाले भानगडी? आणि कंप्लेंट घेऊन नाही राहिले की? कंप्लीट घेऊन हजार करा. हा, त्याला आधी तेव्हा आम्ही तक्रार देऊ. त्याला उचला पहिले, आधी उचलाय नाही म्हणून राहिली. हा, हा. पैसे खाऊन देते, उचलाय नाही म्हणून राहिली. असं. कुठले तुम्ही प्रॉपर? कशावरून वाद होते? वाद कशावरून होते? बाजूकडे समज वाद आहे, त्याला मला वाटून द्यायचा आम्हा. हा, तुझा निमा घ्या, माझा निमा करतो. तो म्हणतो होणार नाही, निमा द्यायचं नाही, वाटून द्यायचं नाही म्हणतो. वडील भाऊ आहे माझा. असं. निमा देऊन नाही राहिला माझं वाटून. त्यांना उचलायचं आधी, तेव्हा तक्रार देऊन राहिली. आज 4 वेळा झालं पैसे खाऊन मोकळे होते पोलीस खाली. मी स्वतः आंदोलन केलंय, तर गाड्या रोको केल्या, काहीच नाही. त्यांना अजूनपर्यंत उचललं नाही, शासनानं निर्णय घेतला नाही. आमच्या आधी 2 जण येऊन ते आपल्या का येऊन पैसे पोलीस स्टेशनला भरून गेले. डायरेक्ट ते पोलीस स्टेशनला येऊन भरून गेल्यामुळे आमच्या वाले दर पाहिलं त्यांच्या वाल्या फॅक्टरी आहे, मोठमोठ्या फॅक्टरी आहे. आमच्याकडून कोणीच आम्हाला न्यायच देते नाही, त्यांच्याकडून पैसे घेते डायरेक्ट. मला स्वतःला बी हाणलंय. बर बर, ठीक आहे. तुमचं नाव सांगा. माझं संभाजी पोपट फुटे. वडिलांचं पोपट पुंजा फुटे नाव आहे आमच्या वाले. वडिलांचं आई वडील आणि 4 जण कुटुंब आहे आमचं वालं. बर, मला पण मारलेलं आहे. मी मारहाण करत होती तेवढे तुम्ही सोडवाल तसं. आणि व्हिडिओ काढायला लागलो आम्ही, तर त्यांनी दोन्हीचे मोबाईल कटून घेतले आमचे वाले. ते म्हणे व्हिडिओ केले आपल्याला ते होईल. त्यांनी व्हिडिओ सुद्धा काढून नाही दिले. डायरेक्ट विहिरी आहे तिथं, विहिरीमध्ये लोटून द्या म्हणे डायरेक्ट. बांधावरून वाद होता तिथं समय जागेवरून वाद आहे आणि वाद कायमचे चालू येतो. काशा बी धमक्या देतो. मिलिटरी मॅन हवा तर तो 7 वर्ष नोकरी केली त्यांनी. त्याला साहेबांनी डायरेक्ट लाल शहरा दिला, घरी काढून दिले. तिथं बी त्याने ते कांड केलंय मोठं. तो डायरेक्ट मारायच्या धमक्या देतोय डायरेक्ट. ठीक आहे. तहसीलदाराक जायला लावत्या, तहसीलदारा बी म्हणतो नाही माझ्या केलंच नाही केस तहसीलदार सुद्धा नाही झाला. तुम्ही तारीख सांगा कधी तुम्हाला दाखवतो. तारीख नाही पाठ आमच्या नाही, आज जे होईल तेच होईल. नाही अजिबात मी जगायचं याच्यातच नाही. लोक सांगत अजिबात काहीच नाही होणार. आम्ही करून झी मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश अहिरे, वडाळी.